शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आसरा चौक परिसरात बंदी असलेले गुटखा आणि मावा खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार खुदबुद्दीन अत्तार उर्फ मामू हा मंगल कॉम्प्लेक्समधील एका गाड्यातून सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा तयार करून विक्री करत असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य मावा विक्रीवर बंदी असताना देखील हा व्यवसाय उघडपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आणि घेतलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते की टपरीमध्ये बसलेला एक तरुण चमच्याच्या साहाय्याने सुगंधित तंबाखू व सुपारी मिक्स करून लहान कॅरीबॅगमध्ये मावा भरत आहे। या माव्याची किंमत प्रति पाऊच अंदाजे 15 ते 20 रुपये घेतली जात असून दिवसाला हजारो पाऊच विक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार आसरा चौकासारख्या गर्दीच्या ठिकाणी खुलेआम सुरू असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे प्रशासन डोळेझाक करत आहे का असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान या बेकायदेशीर विक्रीमुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे विजापूर नाका पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाने त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।